तर हे गाईस कशा आहेत सर्व आधी आहेत ना. तर तर हे गाईस कशा आहेत परत आज माझ्या ऑलमोस्ट उठवायला तर तुम्हाला आजचा होत होता. आणि हा बघा आमचा मोठा दादा फक्त आम्ही सगळे आहे. अरे श्रवण दादा काही चला आतमध्ये टीम टीम मॅच टीम मॅच टीम मॅच मी नाही आता ही लोक नाही येत सगळ्यांचा का मी काढतो थांब. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खूप खास आहे. कारण गोष्ट पण तशी आहे, ती म्हणजे आमच्याकडे एक छोटासा नवीन मेंबर येणार आहे. मग तो पण असू शकतो किंवा ती पण असू शकते. तर ही गुड न्यूज देणार कोण आहे? तर ही गुड न्यूज देणार आहे माझा जो छोटा भाऊ आहे अभिषेक, त्याची वाईफ. म्हणजे माझा भाऊ आणि माझी वहिनी दोघं प्रेग्नेंट आहेत. येस, आता तुम्ही म्हणाले असं काय बोलली, दोघं प्रेग्नेंट आहेत? तर आई प्रेग्नेंट आहे, म्हणजे वडिलाची तर रिस्पॉन्सिबिलिटी येतेच. जरी आईने 9 महिने सांभाळलं असेल तरी आईला बाबा 9 महिने सांभाळतो आहे. म्हणजे दोघंही प्रेग्नेंट आहेत असं बोलायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की रिस्पॉन्सिबिलिटी दोघांचीही तशीच सेम आहे. तर इथे आम्ही तयारी करत होतो. हे जे तिला जे आता ह्या 7 महिन्यांमध्ये जे खायला आवडलं किंवा आवडत होतं ते सर्व इथे वहिनीने आणि माझ्या लहान बहिणीने दोघांनी मिळून सजवण्याचं थोडं ठरवलं. आणि इथे छोटासा फोटोशूट चालू होता. आणि मेन्यूमध्ये म्हणजे तिला जे ह्या 7 महिन्यात जास्त खायला आवडलं त्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये इथे आम्ही आता सजवत आहोत. त्याच्यामध्ये चिंच होती, चीज तर ती खूप खाते आवडीने, त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पुढे पुढे कळतीलच काय काय आता या बाउल्समध्ये फील होणार आहेत ते. ॲक्च्युली खूप दिवस पाऊस नव्हता, पण बेबी शॉवर आम्ही ज्या दिवसाला ठरवलं होतं म्हणजे संडेला होतं, तर त्या बेबी शॉवरच्या दिवशी इतका पाऊस होता, दिवसभर पाऊस होता. असंच मल्हारच्या वेळेला पण झालं होतं. हे मला त्यावेळेला असं थोडं क्लिक झालं, ज्या वेळेला मल्हार पोटात होता आणि तेव्हा आम्ही बेबी शॉवर करण्याचं ठरवलं होतं. तेव्हा लॉकडाऊन होता आणि घरच्या घरी छोटंसं बेबी शॉवर केलं होतं. तर त्यावेळेलासुद्धा म्हणजे ज्या दिवशी बेबी शॉवर होतं त्या दिवसाच्या आदल्या दिवशी आणि नंतर दुसऱ्या दिवशी अजिबात पाऊस पडला नाही. पण ज्या दिवशी बेबी शॉवर होता त्या दिवशी इतका पाऊस होता की जे लोक येणार होते ते पण थोडे यायचे टंगळमंगळ करू लागले होते, कारण की कोरोना पण होता आणि अलाउड पण नव्हतं तसं इतके जण. पण जवळपासचे लोकांना पण तेवढं येता आलं नाही, इतका मोठा पाऊस होता. आणि असंच आता काहीसं झालेलं आहे आजच्या दिवसाला, कारण की आदल्या दिवसापर्यंत अजिबात पाऊस नव्हता. पण अचानक बेबी शॉवरच्या दिवशी म्हणजे इतका पाऊस होता की लांबून जे येणारे होते ते लोकांना सुद्धा ट्रॅफिकमुळे खूप लेट झाला आणि मग त्यामुळे थोडासा आमचा प्रोग्राम डिले होत गेला. तरी ते गुड्डूने आणि वहिनीने बाउल्समध्ये सर्व प्रकारच्या मिठाई, ड्रायफ्रूट्स, त्यानंतर रसगुल्ला, बर्फी, काजू कतरी, जेवढ्या पण तिला आवडतात मिठाया तेवढ्या सर्व मिठाया, चॉकलेट्स, कॅडबरीज सर्व सजवलं होतं. आणि एक एक करून पाहुणे यायला सुरुवात झाली होती. थोडा पावसामुळे थोडं लेट होत होता. आणि ही आहे आमची दर्शू आणि मावशी. आणि अशा प्रकारे हे सगळे बाउल्स असे इथे दिसत आहेत. जे पिंक कलरचं दिसत आहे ती खीर वहिनीने बनवली होती. त्यानंतर हलवा, गुलाबजाम, कालाजामून आणि तूप तिला आवडत नव्हतं खायला, सो मुद्दाम असंच एक मजेचा भाग म्हणून तुपाची वाटी ठेवली होती आणि ती तिला खायला देणार होते.
कोणती एखादी वाटी निवड. पल्लू तू निवड. तू निवड. दोघांनी मिळून डिस्कस करून सांगा पाहिजे. हे बघ त्याच्यामध्ये त्याच्यात पेढा. आता तू आता खा दोघांनी भरवा एकमेकांना पेढा. वरती खाऊन बसले. खा आता खा. खा लगेच खा. ते चव घेतल्यावर कळणार काय असतं. सांगू नका. भरवा तर चला पटकन. पटकन एक मोठा चमचा घे. हातात पकडा ते वाटी हातात पकड. पूर्ण अख्खा चमचा घे. पल्लू तू पण भरव त्याला. भरव त्याला. पिळते नाही तर पाणी पडेल. अरे अभि तिला भरव. चीज फेवरेट चीज. अभि व्यवस्थित घे. हा हातात पकड वाटी. हा एक तर अशा प्रकारे आमचा हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम खूप छान असा पार पडला. तुम्हाला आमचा हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आवडला का नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल आमच्या ह्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तर एकंदरीत माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत आहेत ना, आणि जर आवडत असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणि अजून मी काय काय सुधारणा करू शकते माझ्या व्लॉग्समध्ये हे पण तुम्ही सांगितलात तर मला खूप छान वाटेल. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.